तर आपण परत तिथंच कास्ट करूया. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण परत त्या स्पॉटला आलो आहे मासे पकडायला. तर आजचा आपला बेसिक सेटअप आहे. आता आज आपण हुकुमाचं टेलिस्कोपिक रॉड वापरणार 7 फीट. रीळ एकदम बेसिक मॉडेल आहे आणि मोनोलाईन आहे 30 mm ची. तर आजचा आपला हा सेटअप आहे. छोटे मासे पकडायला हाच सेटअप वापरतो मी. तर आता पहिला कास्ट केला आहे मी. हो, आपण बेट म्हणून चपातीचं पीठ वापरतो आहे, चपाती नाही वापरत आहे. आणि इथं याच्या आधी चराई केली नव्हती, तरी पण ट्राय करू. इथं आहेत मित्रांनो मासे, मोठ्या साईजचे आहेत, लहान पण आहेत. हुक आपण एकदम बारीक यूज केलं आहे, 2 नंबरचं चिनू हुक आहे. लांब केला आहे कास्ट जरा, मोठे मासे लागावं म्हणून. लांब नाही आहेत मित्रांनो मासे, जवळच आहेत. जवळच ट्राय करू. परत तिकडच टाकला आहे. लागला होतं, मोठी बाईट होती पण हुक सेट झालं नाही त्या तोंडामध्ये. तिकडंच कास्ट करू, मासे तिकडं जास्त आहेत. लागलेलं मित्रांनो परत. ही पण मोठी साईज होती, माझ्या माहिती तरी चिलापी वगैरे असेल. अरे यार, खाऊन चाललेत. लागलं लागलं लागलं. दोरा अडकला, लाईन अडकली आहे मित्रांनो. झाडामध्ये अडकली लाईन. असं होत आहे, तुम्ही मासे मारायला जाल तर तुमचा लाईन कोणत्या पण झाडामध्ये वगैरे अडकू शकताय. सगळ्या मासेमारासोबत होत आहे, पण मासेमारी सोडत नाही. जवळ आलो आहे, लांबून तर काय पकडत नाही आहे. जवळच टाकलाय. अरे यार, छोटी बाईट होती. लागला लागला लागलाय मित्रांनो. अरे सुटलं. पहिला वाटलेलं नाही लागलं, नंतर दोरा वाढल्यानंतर कळालं लागलंय म्हणून. असंच होतं मित्रांनो, की जर का तुम्हाला वाटतं मासा नाही लागलं, नंतर मासा दोरा ओढल्यानंतर कळतं आहे की आपल्याला मासा लागला आहे. ते बघा तिथं मासे आहेत, एकदम पाण्याच्या वर आलेत मासे. सकाळी सकाळी आलो आहे मासे धरायला. ऊन पण आहे, थंडीचं पण वातावरण आहे. हो, तिकडंच टाकलं. लागलाय मित्रांनो मासा, लागलाय. छोटे साईजचं चिलापी आहे. एक लागला मित्रांनो.
एकदम पिल्लू आहे माशाचं. हे बघा, केवढा छोटा मासा आहे बघा मित्रांनो, माझ्या हातापेक्षा छोटा आहे. हुक सांभाळून काढायला लागेल त्याच्या तोंडातनं. चिलापीला काटेत. अरे यार, रिलीज केलाय, परत तिथंच कास्ट केलाय. दोरा अडकला होते. नाही. तर मित्रांनो, आपल्याला दुसरं मासा लागला आहे. हे पण चिलापीच आहे, छोट्या साईजचं आहे. हे बघा, हे पण छोट्या साईजचं आहे. तर आपण ह्याचं हुक काढूया. हुक पण चांगला अडकला आहे तोंडात. काटे खूप लागायलेत. रिलीज करू आपण त्याला परत पाण्यामध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.